सुद्धा तुम्हाला कोणतंही पद नाही तरी पण काम करण्याची इच्छा आहे, हे जरा बघताय तुम्ही कसं वाटतं? नाही, शेवटी बघा, वंदनीय बाळासाहेबांनी नेहमी शिवसैनिकांना संस्कार दिले आणि ते संस्कार आमच्याही कुटुंबाला त्याचं बाळकडू पालन केलेलं आहे आणि ती बांधिलकी ठेवून आज श्रेया मतदारसंघामध्ये सक्रिय आहे. पहिल्यांदाच भाषण देणं असा भाग नाही, परंतु आमच्या घरी निर्णय झाला की शेवटी मी आज जरी तरुण असलो तरीसुद्धा महिलांना त्यांच्या काही अशा समस्या असतील ज्या ते माझ्यापर्यंत बोलू शकत नाहीत, माझ्यासमोर मांडू शकत नाहीत, परंतु आज महिला म्हणून ते काय श्रेयासमोर माझ्या मिसेससमोर ते सुद्धा मांडू शकतील. त्यामुळे तिने सांगितलं की मी गावापर्यंत जाते, त्यांच्या काय समस्या ते समजून घेणं आणि ते काम मी तुमच्यापर्यंत पोचवते आणि अशा पद्धतीने ती बाहेर पडली आहे. आणि मला वाटतं शेवटी शिवसेना एक कुटुंब आहे आणि कुटुंब म्हणून आज कुटुंबाचे एक सदस्य म्हणून आम्ही काम बघतोय. आज पद असो किंवा नसो, आमच्या शिवसेना परिवारावरती प्रत्येक महिला एक शिवसैनिक म्हणून जेव्हा उतरते तेव्हा नक्कीच जनतेच्या समस्या सुप्रजा सुटू शकतात आणि ती बांधिलकी ठेवून ती काम करते. पहिल्यांदाच प्रत्येक गाडीवरती बसली, तुमचा बाईकचा प्रवास झाला आहे, विकासाच्या मार्फत त्या प्रवासात फिरला. ॲक्च्युली खरोखर पहिल्यांदाच बाईकवरती बसली आज ती. म्हणजे आमच्या जेव्हापासून मी तिला ओळखतोय तेव्हापासून आजपर्यंत आम्ही दोघांनी कधीच बाईकवरती एकत्र प्रवास केला नव्हता. तो आज युवा सेनेच्या बाईक रॅलीमुळे शक्य झालं. युवा सेनेचे आभार मानतो. आता विचार काय काय दादा, निवडणुका आहेत. एक प्रश्न चर्चा कोकणामध्ये आहे की निलेश राणे शिवसेनेचे शिंदे गट येऊ घातलेले आहेत. निलेश राणे मोठी बातमी आहे, काय सांगाल त्याला? त्यांचं स्वागत आहे. निलेशींसारखं आक्रमक नेतृत्व नक्कीच जर का शिवसेनेमध्ये धनुष्यबाणाच्या तिकिटावरती जर का लढवणार असतील तर नक्कीच त्यांचं स्वागत आहे. होय, काही त्यांच्या स्टेटमेंटशी मी देखील सहमत नाही. दोन्ही आपल्या कोकणामध्ये महाराष्ट्रामध्ये सलोख्याचं वातावरण आहे. ते सलोख्याचं वातावरण आपलं राहिलं पाहिजे, टिकलं पाहिजे आणि मला वाटतं नक्कीच त्या दृष्टीने ते देखील काम करतील. परंतु नक्कीच निलेशनी जर का धनुष्यबाणावरती निवडणूक लढवणार असतील तर त्यांचं स्वागत आहे. दादा, आजची गर्दी बघता काय सांगाल? युवासेनेची गर्दी बघता काय? नाही, खरं तर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं कौतुक करायला हवं आहे. आदित्य ठाकरे असं समजतात की युवा सेना ही त्यांची जागीरदारी आहे, परंतु दापोली तालुक्यामधील युवकांनी त्यांना सडेतून उत्तर दिलं आहे की आमची बांधिलकी फक्त आदित्य ठाकरेंची नव्हती, आमची बांधिलकी ही वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांची होती आणि त्या विचारांची फारकत जेव्हा ठाकरेंनी केली, आम्ही त्या ठाकरेंसोबत नाही, आम्ही शिंदे साहेबांसोबतच आहोत, आम्ही युवा सेनेसोबतच आहोत आणि ज्या युवा सेनेने महाराष्ट्रामध्ये आदित्य ठाकरेंना ओळख दिली त्या युवा सेनेचा फक्त राजकारण म्हणून उपयोग करून घेतला. आम्ही युवा सेनेची बांधणी संबंध राज्यामध्ये जाऊन करायचो आणि त्या बांधणीच्या जोरावरती आदित्यजी गावापर्यंत तालुक्यापर्यंत पोहोचून जिल्ह्याचे दौरे करायचे. आज त्या बांधिलकीचा उपयोग युवा सेनेच्या खऱ्या अर्थाने जेव्हा होतोय तेव्हा आम्ही राजकारणासाठी नाही तर आपल्या मतदारसंघामध्ये रोजगार आला पाहिजे, उद्योग आले पाहिजेत, समाजकारणामध्ये युवकांनी झोकून दिलं पाहिजे. ह्यासाठी आज युवक पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. त्यासाठी नक्कीच आजचा मेळावा हा यशस्वी मेळावा होता. जवळपास 2,000 ते 2,500 युवक हा दापोली तालुक्यामधला एकवटला होता. दापोली तालुक्यामधला इतक्या मोठ्या प्रमाणात युवक एकत्र होण्याचं पहिलीच वेळ होती आणि सगळ्या युवा समजा सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो, सगळ्यांचं कौतुक करतो. परंतु ही ताकद आहे ती युवा सेनेची आहे, शिवसेनेची आहे आणि बाळासाहेबांच्या विचारांचीही ताकद आहे. ही फक्त पुन्हा एकदा सांगेन की ठाकरे परिवार जे समजत होते की दापोलीची युवा सेना आमच्यासोबत आहे, तर आज त्याचं उत्तर हे त्यांना मिळालेलं आहे.